जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी प्रमोटर्स या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आम्ही सगळेजण जमलेलो आहोत ते कशासाठी, तर आमचं एक नवीन सॉन्ग तुमच्या भेटीला येणार आहे, दोस्ती यारी, ज्यामध्ये आम्ही पूर्ण सर्व ही टीम दिसते ते सर्वजण आहोत. तर प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळं कॅरेक्टर आहे. तर ह्याच्यामध्ये मी स्वतः ऋषी कन्नेकर, मी स्वतः आक्या जाधव, मी रमा लांजेकर, मी विशाल भाले, मी शुभम खेडकर. तर अशी सर्व पूर्ण एकंदरीत आमची कास्ट आहे. सो आज आपण इथं खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत दोस्ती यारी या गाण्याबद्दल. जुळून आलं तर मेन म्हणजे बिग हिट मीडिया युट्यूब चॅनलमुळं. तर आम्ही आधीपासून दोस्त होतो, मित्र होतो, खूप चांगले मित्र होतो. आणि एकंदरीत त्या शूटला आम्ही भेटलो आणि ॲक्च्युअलमध्ये तिथं सगळ्या गोष्टी असं जुळून येण्यासारख्या काहीच नव्हत्या, कारण आधीपासून सगळ्यांचा बॉन्ड होता. तर खूप सुंदर गाणं झालंय आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. जसं की ऋषी बोलला, बिग हिट मीडियामुळे सगळं हे जुळून आलं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे खूप भारी झाल्या सॉन्ग मध्ये. एवढेच बोललेले. खूप मजा आली आहे. मैत्रीवर गाणे, खऱ्या आयुष्यात घडलेले किस्से त्यात दाखवलेले आहेत आणि तुम्हाला आवडेल, बघितल्यानंतर रिलेट होईल आणि खूप धमाल मजा मस्ती येणार आहे. 2024 दोस्तीचं एकदम जबऱ्या गाणं म्हणण्यात काय वाव नाही. सो हे सगळं जुळून आलं ते म्हणजे फर्स्टली बिग हिट मीडिया, आपले सगळे जिगर्स, माझी जिगर अनुश्री आणि रोहित सर, या सगळ्यांमुळे हे जुळून आलं आणि मी इथे आले ते या सगळ्यांमुळे. सेम जसं सगळे बोलले, अविनाश सर, अनिल सर आणि बिग हिट टीम, रोहित, डिरेक्टर स्वप्नील पाटील आणि डीओपी मयूर. तर ह्या सगळ्यांच्या प्लॅनिंगमुळे हे सगळं जुळून आलंय आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला दोस्ती यारी या गाण्यातनच दिसणार आहे. सुटेल का रे वादा यारा, नाही 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 नाही, ही दोस्ती तुटायची नाही. म्हणजे आपले मराठी गाणी एवढी, म्हणजे मैत्रीवरती खूप गाणी आहेत खूप, पण जे आपल्या मराठी ऍक्टर्सनी एक काळ गाजवून गेलेले आहेत, जसे की ते पण गाणे 1 2 3 4 टडाडा, एक रक्ताचं नातं खरं नाही. तर अशी खूप गाणी आहेत जे आम्हाला इन्स्पायर करतात की अशी मैत्री पाहिजे होती. आणि धडाकेबाज मध्ये तशीच मैत्री दिसली होती 3 ऍक्टर्सची. आणि त्यावेळेस पण ते पाहून, लहान असलो तरी ते एक इमोशन्स कळत होते त्यांचे की मैत्री काय असती. आणि शेवटच्या सीनला जे इमोशनल व्हायचे लोक, तर ते मैत्रीचाच विषय येतो. आणि त्याच्यामुळेच हे गाणं आम्ही केलंय, आम्हाला म्हणूनच सुचलं असं. आता जसे तुम्ही गाण्यात पाहिले ना, ॲज इट इज आम्ही रिअल लाईफ मध्ये सेम तसेच आहेत. म्हणजे ह्याच्यात काय आम्ही ऍड नाही केलं ना, काही लपवलंय, काही एक्स्ट्रा दाखवलंय, जसं आहे तसंच आहे. माझं एक्सेप्शन आहे फक्त, मी ऑन स्क्रीन जे दिसलंय माझं, म्हणजे ऋषी जे माझ्या खुन्नसमध्ये आलेलं आहे सॉन्गमध्ये, तर ते ऑन स्क्रीन आहे. ऑफ स्क्रीन मला माहिती आहे तो माझ्या पाठीशी असणारा एक खंबीर दोस्त आहे, ज्याला मी रात्री 2-3 वाजता पण कॉल करू शकते आणि सगळेच ऑफकोर्स असतील. सो माझं यांच्यासोबत एक भारी बॉन्ड आहे आणि भारी फ्रेंडशिप आहे, जी की माझी ऑन स्क्रीन मे बी नाही आहे ह्या सगळ्यांसोबत. त्यासाठी तुम्हाला सॉन्ग बघायला लागेल. याच्यात जशी मैत्री तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्याच्यापेक्षा भयान 100 पटीने पुढे जाऊन आम्ही खतरनाक खुकार मित्र आहोत. जसा एन्जॉय आम्ही त्याच्यात केलाय, त्याच्या 100 पटीने आम्ही रोज करतो, रोज मजा करतो. तुम्ही आता इंटरव्ह्यूच्या थोडा आधी पण थोडी मजा केली. काल आम्ही या रिसॉर्टला आलो, तिकडं तर लय धमाल केली. एवढी धमाल केली, क्रिकेट खेळलोय आम्ही खूप दिवसानंतर 5 मॅचेस. फुल मजा आलेली आहे, लागले हातापायाला, फुल धमाल केलेली आणि एकदम राडा. वादविवादचा विषय असा आहे की जे आमची प्रोडक्शन टीम आहे त्यांच्यासोबत आमचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. कारण की आमचे जे डिरेक्टर आहेत रोहित जाधव, त्यांचं आणि आमचं, म्हणजे त्याचं आणि माझं खूप आमचं मैत्रीचं नातं आहे. वादविवाद होत राहतात, ते नाही झाले तर तुमची मैत्री नाही आहे, तुम्ही खोटं वागताय हे असं तुम्ही तिथं 100%. जो खोटं वागतो त्याचे वादच होत नाही, कारण तो मॅनेज करतो विषय सगळा. पण ज्यांचे वादविवाद होतात ते खरे मित्र असतात. आणि या गाण्यावर मला नाही वाटत एवढे झाले, काय छोटे मोठे झाले असतील, पण वो लेंगे समज के. सांगत असं होतं की सेटवर अशा काही विशेष यावेळेस वाद वगैरे झाले नाहीयेत. आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये खूप अशी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे की एकाला राग आला तर दुसरा गप्प बसतो, दुसऱ्याला आला तर त्या समोरचा गप्प बसतो. सो त्यामुळं असं खूप मोठा वाद होतील असं म्हणजे कधी प्रश्नच उपस्थित राहत नाही, आणि स्पेशली आमच्या बाबतीत तर कधीच नाही. सो यावेळेस असा काहीच वादावादीचा काहीच सीन नाही आहे.
तेच आत्ताच्या जनरेशनला हेच म्हणेल की आजची जनरेशन थोडी वेगळ्या गोष्टींकडे वळत चाललेली आणि स्पेशली त्यांना एन्जॉय करणं, पार्टीज करणं किंवा हे त्यांच्या आयुष्यात असतं सध्या त्यांना ते प्रायोरिटी देतात. पण ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. मित्र मैत्रीची एक व्याख्या वेगळी आणि आजकालची लोक मी बघतो की ते स्वार्थासाठी मैत्री करतात. तर ते तसं करू नका. मैत्रीचं नातं खूप प्युअर असतं, तर ते असं करून त्याला बदनाम करू नका असं म्हणेल. आणि गाणं तुम्ही बघा, त्यातून खूप भारी संदेश दिलेला आहे आम्ही. ते बघून तुम्ही नक्की एखाद्याची मेंटॅलिटी तशी असेल तर ती 100% चेंज होऊन ऍक्च्युअल मैत्री काय असेल ते ह्या गाण्यातून तुम्हाला कळेल. ह्या गाण्यामधून मेसेज एवढाच देऊ की एखाद्या मित्राला असं सोडू नका एकट्यावरती. जरी कोणती पण कंडिशन असेल, भले तो डिप्रेशन मध्ये असेल किंवा तो दुसऱ्या काही गोष्टींमध्ये अडकला असेल, तर त्याला एकटं सोडू नका. त्याला समजून घ्या. समजून घेणे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याला समजून घ्या, थोडा टाइम द्या त्याला आणि परत पहिल्यासारख्या गोष्टी तुम्ही करून घ्या, क्लिअर करून घ्या बस. आधी कसं असायचं की एखाद्या मूवीचं जर सॉन्ग वगैरे असेल तर ते सगळीकडं हिट व्हायचं, म्हणजे फेमस व्हायचं सगळीकडं. आणि एवढ्या रिसेंटली काळामध्ये असं झालंय की जे सोलो अल्बम इंडस्ट्री म्हणू शकतात, जे इन्फ्लुएन्सर सॉंग्स करतात, ते आता या लेवलला चाललेत, नेक्स्ट लेवलला, की लिटरली मूवीचे गाणी पण त्याला म्हणजे टफ द्यायला भाग पाडतात. ह्या लेवलला आता गाणी गेलेली. सो खूप भारी असा प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. आणि आपण लोक काय करू शकतो ते हे ह्याच्यातून दिसतंय. आणि जसं आपल्यासोबत विशाल बसलेला आहे, बॅक टू बॅक हिट देणारा मराठीमधला कुठला जर इन्फ्लुएन्सर किंवा आर्टिस्ट असेल तर तो विशाल फाले. तर त्याची तेवढी गाणी आहेत की बाकीचे म्हणजे खूप खूप लोकांची नाही आहेत तिथपर्यंत जाण्याची अशी. तर मला वाटते की खूप चांगली गोष्ट ही, आणि असंच हे मार्केटवर जात राहील अशीच आशा करतो. याच्यामध्ये असं आहे की विशालने आजपर्यंत जेवढी गाणी केलेत, सगळ्यात पहिलं गाणं नाथखुळा, ज्यांनी खूप हिट दिलं. की जे मूवीचं गाणं जसं हिट होतं तसं ते गाणं हिट झालं. म्हणजे सगळीकडं कटिंगच्या दुकानापासून पार मोठ्या मोठ्या मॉल बिल पर्यंत ते गाणं वाजलं. त्यानंतर विशालने एवढे हिट दिलेत आणि हे सांगताना खूप आनंद होतो मला, की मी मित्रांना पण सांगतो की इंस्टाग्रामवरून किंवा टिकटॉकवरून निघलेला एक इन्फ्लुएन्सर किंवा एक मुलगा, तो एवढे मोठे मोठे गाणे देतो. तो माझा चांगला मित्र आहे, एकदम खास मित्र आहे. त्यानंतरनं ज्या सिरियल्सच्या आणि मूवीच्या हिरोईन्स आहेत त्याच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. विशालसोबत त्यांनी काम केलेलं आहे प्रोजेक्टमध्ये अल्बम सॉन्गसाठी. ही खूप चांगली गोष्ट आहे. आत्ता एक मूवी पण विशालने केलेलं आहे. त्यामुळं खूप एक आनंद आहे की आपल्यातला एक माणूस एवढा नेक्स्ट लेवलला पुढे आहे. आणि मूवीच्या अल्बमला पण 100% टफ देतो हे मी सांगू शकतो. 100% अल्बम सॉन्ग टफ देतात म्हणजे देतातच. काय काय सॉन्ग तर असे आहेत की ते मूवीमध्ये यूज केले तरी काम 25 होऊ शकतं. आता हाच विषय मला कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे विशाला इन्फ्लुएन्सरचा, तर विशाल एक आपला सगळ्यांचा एक सिनियर इन्फ्लुएन्सर आहे. आणि जर आपण म्हणतो ना की त्याचे बॅक टू बॅक सॉंग्स येतात, पण मी आज या सॉन्गच्या वेळेस मी पर्सनली विटनेस केलेलं आहे की विशाल त्याच्या कामाच्या बाबतीत खूप जास्त डेडिकेटेड आहे. त्याचं असं नाही आहे की झाले आता माझे खूप गाणी येतात, कंटिन्यू येतात, सगळे हिट होतात. तो त्या म्हणजे नाही का, तो त्या फ्लोमध्ये नाही आहे. तो त्याच्या कामाला घेऊन खूप डेडिकेटेड आहे, हार्ड वर्किंग. आणि त्याचं मी बघितलं हाच ट्राय असतो की मला आता ह्याच्यात लेवल अप जायचंय. आणि तो सगळ्यांना घेऊन सोबत चालतो, सगळ्यांना सांगत असतो. इव्हन माझा पण सीन होता तर तो त्यात पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गायडन्स देत होता, जो की त्याचा रोल नव्हता. पण नाही का की असं कर, हे कर, अशी चाल, अशी आहे. सो त्याचे तो 100% देतो, म्हणून आपल्याला हे आउटपुट मिळतात. सो रिअली अप्रिशिएट यू. पण माझं पर्सनली मत आहे गाण्यांना घेऊन. तुम्ही माझी जुन्या इंटरव्ह्यू मध्ये पण पहा, मी हेच बोलत आलेलो आहे की मराठी भाषा ही बाहेर पण पोचली पाहिजे. गाणं ते मराठीतलं अल्बमचं असो किंवा मूवीचं असो, हाच प्रयत्न आहे की ते मराठी गाणं पोचलं पाहिजे. आणि असं नाही की मूवीतली गाणी चालत नाही. आज झिंगाटवरती अख्खा भारत नाचलाय आणि भारताच्या बाहेरही नाचलेत लोक. आणि सेम तसंच गुलाबी साडीवरती पण की अख्खा भारत नाचलाय. म्हणजे 2 गाणी आपल्याला आहेत की मूवीच्या गाण्यावरती पण भारत नाचलाय, अल्बम वरती पण भारत नाचलाय. म्हणजे हेच आहे की भेदभाव नाही राहायला पाहिजे की इन्फ्लुएन्सर्स मध्ये, ऍक्टर मध्ये. मला ते थोडस स्वतःसाठी चेंज करायचं होतं की इन्फ्लुएन्सर म्हणजे काय ती हिनवण्यासारखी गोष्ट नाहीये. आम्ही आमच्याकडे कसं बघतो की आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्हतं. आम्हाला तिथं पोचायला कुणाचा हातभार नव्हता, ना ओळख नव्हती, ना तेवढा स्वतःवरती कॉन्फिडन्स होता की आम्ही तिथपर्यंत जाऊ. पण ह्या छोट्या छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत आम्ही पुढे आलो. आणि आज खूप चांगलं वाटतं की लोकांनी एवढा सपोर्ट दिलाय. म्हणून आज 70 MM वरती पण पोहोचायची ताकद
हे ह्यांच्यामुळेच भेटले. असाच सपोर्ट राहू दे आणि प्रत्येक मराठी गाण्याला तेवढाच सपोर्ट करा, ते गाणं मूवीचं असो किंवा अल्बमचं असो. आत्ता तर आम्ही काही गोष्टी लगेच नाही आम्ही हे करू शकत, रिव्हील करू शकत, पण त्याआधी तुम्ही फक्त आमची एक झलक पाहण्यासाठी दोस्ती यारी बघायला लागेल बिग हिट या युट्यूब चॅनल वरती. आणि आज गाणं रिलीज होणार आहे संध्याकाळी 5 वाजता, तर नक्की पहा. जास्तीत जास्त भरभरून कमेंट करा. आणि गाण्यामध्ये जे माझं कॅरेक्टर आहे त्याला कोणी रिअल लाईफ मध्ये फॉलो करायला जाऊ नका. गाण्यामध्ये नाहीतर असं वाटत असेल की मी खूप स्मोकिंग केले, तर ती स्मोकिंग हर्बल सिगरेट्स होता. तर खूप स्वतःची काळजी घेऊन आम्ही ते केलेलं आहे. तर बस काळजी घ्या, सेफ राहा आणि मराठी गाण्यांना सपोर्ट करा.